माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर टीओडीचा अर्थ काय आहे तर आपल्याला माहिती आहे की आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सौर ऊर्जा ही उपलब्ध आहे आणि त्यामुळे सौर ऊर्जा ज्या काळामध्ये उपलब्ध असते त्या टायमिंगमध्ये आपण आपला खरेदीचा दर कमी होतो सौर ऊर्जेमुळे आणि म्हणून आपण त्या काळामध्ये 25% सूट दिलेली आहे। याचा अर्थ इतर काळात वाढवलं आहे असं नाही आहे, त्या काळामध्ये आपण सूट दिली आहे। आता मागणी अशी आहे की अशा प्रकारची सूट रात्री देखील असावी, पण यात सगळ्यात महत्त्वाचं हा जो काही उद्योग आहे या उद्योगाच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आमच्याकडे लोक आले आणि त्यांनी या ठिकाणी दुग्ध संकलन उद्योग जो आहे या संदर्भात जे चिलर्स वगैरे आहेत याचे जे दर आहेत ते औद्योगिक केले होते। त्या संदर्भात राज्य सरकारने देखील MERC पुढे आपण गेलो, MERCला आपण सांगितलं की हे संकलनाचं जे काम आहे त्याच्याकरता हे चिलर्स वापरले जातात, त्या ठिकाणी वेगवेगळी संकलन केंद्र आहेत, चिलर्सशिवाय संकलन होऊ शकत नाही आणि म्हणून याला स्पेशल कॅटेगरीची ट्रीटमेंट आपण दिली पाहिजे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की साधारणपणे जे काही दुग्ध संकलन उद्योगांना आकारलेले आता नवीन आदेश आलेले आहेत ज्यामध्ये 1 जुलै 2026 पासून ते लागू होणार आहेत, त्यामध्ये आता त्यांनी ते मान्य केलेलं आहे। आणि यापूर्वी लघुदाब वाणिज्यमध्ये 16 रुपये 55 पैसे युनिट होता, तो आता नवीन दर हा 16 रुपये 55 पैशावरनं 7 रुपये 31 पैसे प्रति युनिट त्यांनी करून दिलेला आहे। उच्चदाब वाणिज्यमध्ये 13 रुपये 81 पैसे अशा पद्धतीनं आपल्याला तो रेट लागायचा, तो आता त्यांनी 9 रुपये 6 पैसे असा रेट तयार करून दिलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे आता हे जे नवीन रेट जे आपण MERCला विनंती केली होती आणि त्यांनी ते मान्य केलेले असल्यामुळे त्याचा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल। याच्या व्यतिरिक्तही आपण ज्याप्रमाणे सांगितलं की कोल्ड स्टोरेज बाकी इतर याकरता काही विशेष विचार करता येईल का, तर त्या संदर्भात आत्ता प्रयत्न चाललेला आहे। विशेषतः अजूनही सोलरवरचं कोल्ड स्टोरेज जे आहे त्याची फिजिबिलिटी पाहिजे त्या प्रमाणात येत नाही आहेत, पण त्यात इनोव्हेशन्स खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत। त्यामुळे शासनालाही कोल्ड स्टोरेजची चेन उभारायची असल्यामुळे त्याचा जो काही विजेचा दर आहे हा आटोक्यात कसा आणता येईल, त्याला हायब्रिड करता येईल का, अशा प्रकारचा विचार चालला आहे। त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात आम्ही प्रयत्न करून जो चांगल्यात चांगला निर्णय घेता येईल तो घेण्याचा प्रयत्न करू।